नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे तूळ राशींच्या व्यक्तींना नोव्हेंबर 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. या महिन्यामध्ये व्यावसायिक लोकांनी थोडीशी स्वतःबद्दल काळजी घ्यावी. पटकन कोणावरही विश्वास टाकून काही व्यवहार करण्याचा प्रयत्न करू नये. म्हणजे विश्वास असावा पण अतिविश्वास असू नये किंवा जास्त विश्वासही असू नये. त्या अतिविश्वासामुळे थोडंसं आपल्याला नुकसान होऊ शकतं. म्हणून या बाबतीत व्यावसायिक लोकांनी थोडी विशेष काळजी घ्यावी असं म्हणता येईल. व्यवसायात आहे त्या व्यवसायात उत्कर्ष आहे त्याबद्दल मला शंका दिसत नाही, पण त्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांशी जे काही अनेक दुसरे लोक कनेक्ट होतात त्यांच्यावर विश्वास टाकून आपण जो काही आर्थिक व्यवहार कराल तो थोडासा आपल्याला बॅकफूटवर घेऊन जाईल. त्यामुळे नवीन व्यवहार करताना प्रसंगावधान दाखवा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं विशेष करून सांगू इच्छितो की यामध्ये त्यांना ब्लड प्रेशरचे ज्यांना त्रास आहेत पूर्वीपासून लो किंवा हाय अशा प्रकारचे, तर त्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. कारण जे आरोग्याबाबतीत जे प्रश्न आहेत ते यावेळेला उफाळून येतील किंवा नवीन काहीतरी त्याच्यात कॉम्प्लिकेशन निर्माण होतील. त्यामुळे पूर्वीपासून ज्यांना रोग आहेत त्यांनी या महिन्यामध्ये विशेष काळजी घ्यावी. ज्यांना काही पूर्वीपासून रोग नाही आहेत त्यांना विशेष त्रास दिसत नाही आहे, पण पूर्वीपासून ज्यांना काही रक्तसंबंधी दोष आहेत त्यांनी विशेष काळजी घ्या असा मी सल्ला आगाऊ तुम्हाला देत आहे. त्याबद्दल स्वतः अलर्ट राहा. जो काही चेकअप रेग्युलर वगैरे करायचा असतो तो करून घ्या. तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये विशेषतः आपली प्रकृती मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला थोडा जो काही त्रास घ्यायचा आहे होणार आहे त्या त्रासात कानाचा भाग डावा कान आपला थोडासा त्रास आपल्याला देईल असं दिसून येतं. म्हणजे कानामध्ये एक्स्ट्रा माती किंवा डस्ट असं जाऊन मळ साठणे, कमी ऐकायला येणे, त्यामुळे या कारणामुळे कमी ऐकायला येणे किंवा असे काही कानसंबंधी काही त्रास तुम्हाला दिसून येतात. तर त्या कानासंबंधी त्रासामध्ये थोडी आपण स्वतःची काळजी घ्या. दुर्लक्ष करू नका. कदाचित आपल्याला ऐकायला येणार नाही किंवा अन्य काही गोष्टी नवीन या बाबतीत समजतील तर ते डॉक्टरांकडे जाऊन योग्य सल्ला घ्या आणि त्याबद्दल त्या तक्रारींचं निवारण करून घ्या असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, वरिष्ठांची मर्जी या महिन्यात नोकरदार व्यक्ती ज्या आहेत त्या संपादन करतील. म्हणजे वरिष्ठ तुमचे खुश होतील आणि आपल्या प्रमोशनसाठी नक्की प्रयत्न करतील. त्याप्रमाणे तुम्हाला प्रोत्साहनही देतील आणि प्रतिज्ञाही तशी करून देतील. म्हणजे नोकरदार व्यक्तींनी या महिन्यामध्ये तूळ राशीचे जे आहेत त्यांनी हुरूप येऊन हिरिरीने कामाला लागा. कारण वरिष्ठांची मर्जी संपादन झाली की तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा आज ना उद्या होऊ शकतो. कारण प्रत्येकाचा एक प्रमोशनचा एक टाईम ठरलेला असतो, तर तो टाईम येईपर्यंत वाट बघावी लागेल. पण या महिन्यात तुमचं प्रमोशनच्या बाबतीत वरिष्ठ तुमचे पुढे बोलतील असं या महिन्यात दिसून येतं. ज्यांचे उद्योग आहेत, छोटे उद्योग आहेत, लघु उद्योजक आहेत, या लोकांना बऱ्याच ठिकाणून आमंत्रण येईल किंवा विशेष करून आपल्या कामासंबंधी विचारणा होईल. तर ती विचारणा झाली तर आपण त्या ठिकाणी बिनधास्तपणे जाऊन आपल्या कामाचं जे काही प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन करा. कारण त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि ते काम तुम्हाला तुमच्या ताब्यात किंवा तुमच्या कंट्रोलमध्ये येऊ शकतं. म्हणून काम वाढवणे किंवा आपल्या कामाचा प्रोपगंडा करणे हे तुम्हालाच करायचं आहे आणि ते तुम्ही या महिन्यात करू शकता असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत या महिन्यामध्ये विशेष करून जी आत्ता खूप मोठं शिक्षण घेत नाही, म्हणजे पोस्ट डिग्री वगैरे घेणारे नाही, त्याच्यापेक्षा कमी असणारे ग्रॅज्युएशन पर्यंत घेणारी जी मुलं आहेत त्यांनी या महिन्यामध्ये बिलकुल आळस करू नये. कारण विशेषतः आळसाने किंवा बेफिकिरीने आपला वेळ थोडा वाया जातो आहे किंवा उद्या करू परवा करू असं आपण काम आपलं जे ढकलत आहेत पुढे तर त्याचा तुम्हाला पुढे जाऊन त्रास होईल. तर तो त्रास व्हायला नको असेल तर वेळच्या वेळी आपली कामं करायला शिका आणि ते पूर्ण करा.
हे मी मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. तूळ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की कौटुंबिक बाबतीत म्हणजे कुटुंबातील आपल्या ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आपण ॲडवाईस जो आहे तो माना. कारण अनुभवाचे बोल असतात. त्या अनुभवाचे ज्या काही गोष्टी 4 ते सांगतात त्या तुम्हाला निश्चित पुढे हितावह ठरतील आणि आपल्या कुटुंबासाठी सुद्धा फायदेशीर ठरतील. तर तो त्यांचा सल्ला पाळायला शिका. त्याचप्रमाणे घरामध्ये स्वतः आपण किंवा आपले कुटुंबीय मिळून जर काही सण किंवा आपला उत्सव किंवा आपला काही धार्मिक कार्यक्रम साजरा करायचा जर ठरवला असेल तर तो या महिन्यात निश्चितपणे आपण साजरा करून घ्या. कधी आपल्या नवीन घराचं उद्घाटन करणे किंवा नवीन घरामध्ये काही कार्य करण्याचा उद्देश, गेट टुगेदर करण्याचा उद्देश जर असेल तर तो या महिन्यात पूर्णत्वास जाईल, पूर्ण होईल आणि आपल्या एक प्रकारे गेट टुगेदर साजरं होईल असं या ठिकाणी दिसून येतं. उत्पन्नाच्या बाबतीत म्हणाल तर उत्तरार्धामध्ये आपलं उत्पन्न चांगलं आहे आणि योग्य प्रकारे आहे असं दिसून येतं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारे नुकसान तुम्हाला दिसत नाही आहे आणि उत्पन्न हे उत्पन्न आहे. आलेला पैसा कोणाला आवडत नाही. पैसे आल्यानंतर त्याचा योग्य विनियोग करणे आणि ते योग्य ठिकाणी खर्च करणे या दोन्ही गोष्टी ताळमेळ साधून आपण वरिष्ठांच्या सल्ल्याने घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल. मित्रांपासून आणि मित्रपरिवारापासून आपल्या जे कोणी लग्नासाठी उत्सुक असतील त्यांना आपल्या मित्रमैत्रिणींकडून जर काही होकाराची अपेक्षा आपण ठेवलेली असेल तर तो होकार या महिन्यात तुम्हाला मिळवता येईल. कारण बऱ्याच वेळेला ओळख असते, आपलं प्रपोजलही दिलेलं असतं पण होकार मात्र आलेला नसतो. तर तो होकार या महिन्यात तुम्हाला मिळेल आणि याचा फायदा तुम्हाला होईल असं दिसून येतं. हे होतं तूळ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.